2020ला मी बँगलोरला गेलो. तिथं मी आजिंक्य विद्यापीठात 2 वर्ष शिकलो. नंतर मग मला 2022ला राजदूत म्हणून माझी निवड झाली एका संस्थेची. त्याच्यामध्ये जगभरातले 300-350 युवक युवती होते सगळे. तर त्या अँबॅसेडर पदावरती मी चांगलं काम केलं राजदूत म्हणून त्या संस्थेचं. पुढची निवड झाली माझी की एक टीम मेंबर म्हणून. मग त्याच्यातही चांगलं काम झालं, लोकांपर्यंत पोहोचलं, संस्थेचं काम पोहोचवलं, युवकांसाठी काय गरजा महत्त्वाच्या आहेत, कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, शिक्षण, आरोग्य, इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टीबद्दल बोललो. ते झाल्याच्या नंतर मग पुढच्या याच्यामध्ये मला त्यांनी डायरेक्टर बनवलं एक असं त्या ऑर्गनायझेशनचं संचालक. आणि जगभरात 4 डायरेक्टर होते, मेक्सिको, अमेरिका, भारत आणि अजून एक आम्ही, म्हणजे 2 अमेरिका, 1 मेक्सिको आणि 1 भारत, असे 4च होते. त्यापैकी मी एक होतो डायरेक्टर म्हणून. आणि मग डायरेक्टर असताना मी इथं नांदेडला एक चांगली मोठी परिषद भरवली, कॉन्फरन्स, ज्याच्यामध्ये माजी खासदार आले होते व्यंकटेश काब्दे, हृदयरोग तज्ञ येते ज्येष्ठ. त्यानंतर एक प्राध्यापक आले होते ज्यांनी वॉटर रिचार्जवरती काम केले पाण्याच्या संदर्भात. मग ती कॉन्फरन्स केली. त्याचं माझं इम्पॅक्ट असं झालं की मला तिकडे त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भाषण द्यायला बोलवलं, जिथे राजदूत, प्रधानमंत्री, राष्ट्रपती हेच लोक जाऊ शकतात किंवा काही डेलिगेट जाऊ शकतात US मध्ये. माझी निवड झाली. मी तिथे ॲज अ स्पीकर म्हणून गेलो मागच्या वर्षी. तिथे बोललो, तिथे चर्चा केली. आणि मग त्याचं काम करत 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 आज रोज मी बऱ्याचशा गोष्टी मांडल्या जागतिक पटलावरती. आज मी 189 देशांतर्गत जी संस्था काम करते त्याचा मी सहाय्यक उपाध्यक्ष आहे, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट. तर त्यामुळे माझ्या अंडर आता 189 देशांच्या आमच्या संस्थेचा कारभार आहे. अशी ती सगळी याच्यामध्ये प्रचंड वाचलंय, लिहिलंय, समजून घेतलंय, लोकांना भेटलोय. जवळपास 17 राज्य फिरले भारताचे. म्हणजे जर मोजलं, जर असं 1 किलोमीटर जरी मोजलं तरी किमान 15-20 हजार किलोमीटर फिरलोय ना आतापर्यंत सगळं भारतामध्ये. आणि नंतर अमेरिकेला 2दा जाऊन आलो. ते जवळपास 12,500 किलोमीटर जाणं, 12,500 किलोमीटर येणं, म्हणजे ते 25 आणि आता 50,000 किलोमीटर तेच झालं. म्हणजे आतापर्यंत आयुष्यात माझा प्रवास झाला असेल 1,00,000 किलोमीटर पर्यंत सगळा, विमानाचा, त्या फ्लाईटचा, इकडला तिकडला सगळा नव्हतं. ते तेवढं तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. दिवसा अभ्यास करायचा कॉलेजचा, संध्याकाळी कॉन्फरन्स अटेंड करायची, पुस्तकं वाचायची, वेड्यासारखं फोन करायचं लोकांना की मला ही मदत पाहिजे द्या. इको बाजूला ठेवायचं, मी मोठा तू लहान असं कधीच नाही. इको बाजूला ठेवून काम करायचं. त्याच्यानंतर बरेच लोक आपल्याला अडचणी निर्माण करतात, त्यांना बरोबर बोलायचं बाजूला अभ्यासाच्या अंतर्गत. आपली ताकद दाखवून द्यायची की आपण हुशार आहोत, आम्ही ती मेंटेन करू. आणि नीडर राहायचं, कोणाला घाबरायचं, कोण आहे पुढचं, माणूसच आहे ना, भूत थोडी आहे, एखादा मोठा ज्येष्ठ व्यक्ती थोडी नाही. हा सगळा तो प्रवास आहे. याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या. म्हणजे काम करत करत शिकलो. अक्षरशः 20 रुपये तासाने काम केलं कमाव शिकामध्ये, आपल्या संभाजीनगरला सरस्वती गोंड कॉलेजमध्ये. 8वी 9वी 10वी हॉटेलमध्ये काम केलं. कॅलेंडर विकलेत विकली मार्केटमध्ये आपल्या बाजारामध्ये. त्यानंतर शेतकऱ्याचे होतो जनरल स्टोर्समध्ये. त्यानंतर संभाजीनगरला गेल्यानंतर मराठवाडा साहित्य परिषदमध्ये काम केलं, गठ्ठी बांधायचं, मेसमध्ये काम केलं. मिळेल ते काम करत, मिळेल ते अभ्यास करत, लोकांशी चांगला संवाद ठेवत, वाचन करत, समजून घेत, आपल्याला काहीतरी उत्तम करायचे अशी भावना ठेवत आज ते आपल्याकडे असा सगळा प्रवास झालेला आहे. आणि खूप लोक मिळाले या प्रवासामध्ये. प्रधानमंत्र्यांना भेटलो, बार्बाडोसची प्रधानमंत्री गोखले मॅडम, त्यांना भेटलो. वर्ल्ड बँक जी जगाला कर्ज देते संस्था, त्याच्या सिनियर मॅनेजिंग डायरेक्टरला भेटलो. आता रिसेंटली दिल्लीमध्ये 4 वेळचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना भेटलो, ओडिसाचे. याच्या व्यतिरिक्त भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी भाषणं झाली, व्याख्यानं झाली. आपल्या जिल्हा परिषद जालना जे आहे त्याचं मला PM श्रीची शाळा आहे ना तुमची, PMCच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्याख्यान म्हणून माझी भाषणं झाली. जालना जिल्ह्यात 3 झाले, एक हिंगोलीमध्ये झालं.
आकाशवाणी जे आहे, आकाशवाणीला माझे 8 भाषणं झाले, जे ऑल इंडिया रेडिओ जे आहे त्याच्यामध्ये. दिव्य मराठीला एक आर्टिकल आलं. त्याच्या व्यतिरिक्त आकाशासारखं वाचलंय. लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, इंडिया टुडे, आउटलुक, EPW असं कोणतंच मॅगझिन ते वाचलं नसेल. परिवर्तनाचा वाट सुरू, साधना, दिवाळी अंक सगळे वाचून काढायचे. असं करायचं की साला पुढचा असा नमस्कारच घातला पाहिजे की तुम्ही काहीतरी मेहनत केली. आणि किती मेहनत आहे माहिती आहे? कितीतरी 1000 तासांची मेहनत, आणि तरी पण पाय जमिनीवर आहे. माझ नाही, माझ जर दाखवला असेल तर आलोच नसतो किंवा कुठेच गेलो नसतो पाय. पण आपल्याला आपले पाय जमिनीवर आहे. आपल्याला ज्या मातीने घडवलं, आपल्याला ज्या मातीने उभं केलं, ज्या महापुरुषांनी आपल्याला उभं केलं, सगळ्यांनी, महान महिलांनी उभं केलं, संतांनी उभं केलं, त्याचे उपकार आहे आपल्यावर. मग त्याची जाण ठेवून ते जसे ग्राउंड टू अर्थ राहिले तसं राहून आपण ते काम आता थँक्यू. असा सगळा तो एकूण प्रवास आहे. आता रिसेंटली मंत्रालयात जाऊन आलो. मंत्रालयामध्ये पण आपले बरेचसे कनेक्ट सुरू झाले. आता मी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये काम करत असताना तिथले अमेरिकेमध्ये UN ला जाऊन आलो मागच्या वर्षी आणि यावर्षी. तर त्याचे पण बरेचसे कनेक्ट आपल्याकडे आहेत. त्यामुळे तुम्हाला जे काही लागेल शिक्षण क्षेत्रामध्ये मदत तुमच्यासाठी, तुमच्या रिलेटिव्हसाठी, कायम आपलं सहकार्य असेल त्याच्यासाठी. जो आहे करतो तो, त्याचा कनेक्ट असतो, पण जरा अभ्यास करत नाही. त्याचा प्रवास बदलला. अच्छा, बदलला तिथं चुकून मोकळं नाही आहे ना, तू बोलता येणार नाही. अरे विटो सॉरी विटो 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 काय नाही, आपलं नाही, आपल्याकडे नाही बाबा, आपल्याकडे नाही. इंडिया, चायना, सॉरी चायना, जर्मनी, फ्रान्स, युनायटेड किंगडम, अमेरिका आणि रशिया. आपल्याकडे नाही विटो पावर. तर काय कसं झालं प्रवास तुम्ही सांगा, म्हणजे मला बोलता येईल. म्हणजे असं काहीतरी नवीन सांगा. आता तिथं शेतामध्ये काही नाही. हा, म्हणजे 2 प्रकारच्या गोष्टी बघ. शेती कायम आपली एका ठिकाणी आपण कधी शेती करू शकतो. तर शिक्षण एकदा वय निघून गेलं की शिक्षण करता येत नाही. त्याचं कारण काय, आपला समाज असा घडवलेला आहे की 25-26 वय झालं की लग्न करा, पोरं बाळ, मग तुमचे ते बाकीच्या रिच्युअल्स, भानगडी, अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जर तुम्हाला थोडं विचार करावा लागेल की समजून घ्यावं लागेल की बाबा काय महत्वाचं आहे, काय नाही. आणि महत्वाचं आजच्या घडीला तर एकच आहे की उच्च शिक्षण घेणं महत्वाचं. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्र सरकार 50 लाखाची स्कॉलरशिप देते. त्यानंतर केंद्र सरकार सुद्धा 80-90 लाखाची स्कॉलरशिप देतं. त्याच्या व्यतिरिक्त युनायटेड जे UK गव्हर्नमेंट आहे, म्हणजे आपलं ब्रिटिश सरकार म्हणतो आपण, त्याचे 2 स्कॉलरशिप आहे. चेवनिंग स्कॉलरशिप जी 55 लाख रुपये देते. त्यानंतर कॉमनवेल्थ ती 1 करोडपर्यंत तुम्हाला पैसे मिळतात शिकण्यासाठी फक्त. त्यानंतर तुम्हाला जर PhD करायची, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, तर तुम्हाला अमेरिकेमध्ये 1.5 कोटीपर्यंत स्कॉलरशिप मिळते. या ज्या संधी आपल्यापासून दूर ठेवल्या गेल्या, आम्ही त्या दिवशी बोललो, सांगत नाहीत आपल्या लोकांनी, पण आता हे ज्ञानाचं भांडार उघडं झालं आहे, सगळ्यांना ॲक्सेसिबल आहे. नेट आहे, तुमच्याकडं YouTube आहे, तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं आहे, एवढी प्रशस्त लायब्ररी आहे, लॅब आहे, तर तुम्ही त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. आणि काय, एकदा तुम्ही बाहेर पडले गावाच्या याच्यातून, हे काय एक डबकं होऊन जातं गाव, छोटंसं डबकं. त्या डबक्यातच आपल्याला वाटतं हा समुद्र आहे, पण हा समुद्र नसतो, हा डबकं असतं शेवटी. बेडकाची त्याला वाटतं की हा माझा समुद्र आहे, पण तुम्ही बाहेर गेले. फॉर एक्झाम्पल, मी त्या दिवशी आम्ही दिल्लीवरून निघालो अमेरिकेला जाण्यासाठी. सकाळ सकाळी उठलो, असं झोपेतून जागा झालो तर बघितलं बगदाद दिसलं मला, मिडल ईस्टमध्ये. कधी बापजांनी बघितलं नाही आपण, बगदाद बघितलं. अमेरिकेच्या जवळजवळ पोहोचायला लागलो, अटलांटिक महासागर बघितलं. हे महासागर आपण याच्यात बघतो कशामध्ये, मॅपमध्ये. ते तुम्हाला स्वतः डोळ्यांनी बघता येऊ शकतं. त्याचं कारण आहे शिक्षण तुम्हाला तेवढी ती ताकद देत असते. त्यामुळं चांगली तयारी करा. आपल्याकडे एक मोठी परंपरा राहिली आहे, जिल्हा परिषदची म्हणा, कानाची शाळेची म्हणा, बरेच शाळा आहेत.
बरेच मुलं आज वेगवेगळ्या ठिकाणी, आता एक मुलगा आहे सरोदे म्हणून चिंचखेडचा, तो नेव्हीमध्ये, हे मोठं नेव्ही जे पूर्ण असतं की नाही आपलं, त्याच्यामध्ये त्याचं एक पूर्ण हे. फक्त कायम एक लक्ष ठेवायचं, मी जे काय करेल त्यातलं मी सर्वोत्तम करेल. मला असं मिनिमम नाही, डोंट बी अ मिनिमम गाय म्हणतो ना आपण, फॅमिली मॅन मधलं एक वाक्य बघ, डोंट बी अ मिनिमम गाय. असं आपल्याला किडे मुंग्यासारखं जगायचं काय आयुष्यात आल्यावर? नाही जगायचं. बाकी शुभेच्छा आहेस, सपोर्ट आहेस, कधी पण सांगा. मी सध्या एमजीएम ट्रस्ट मध्ये आहे. एमजीएम मधनं मला आता मागे पुढे जावं लागेल बाहेर, मी आहे. यांनी खूप छान ऑर्गनाईज केलं इकडे, त्यांना सपोर्ट करा, मदत करा. तुम्हाला जमत असेल अजून लोकांना सांगा की ते आहे बाबा असं सगळं व्यवस्थित. चला, माझं स्वागत केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला खूप आभार. गावामध्ये स्वागत होणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. जिल्ह्यात, तालुक्यात, देशात ह्या गोष्टी होत राहतात आम्हाला, हे कॉमन झालं. पण गावातल्या लोकांनी रिकग्नाइज करणं हे आपल्यासाठी कधी पण अभिमानाची गोष्ट असते. किंवा आपण ज्या गावात वाढलो, ज्या गावात शिकलो, ज्या गावात आपले पडती झडती आपलं आयुष्य आपण बघितलं, तिथे आपल्याला एक छान प्रकारे मानपान मिळतो. तसं तुम्हालाही मिळालं पाहिजे. मीच एक अमेरिकेला जाऊन फायदा आहे का? तुम्ही पण गेले पाहिजे. आपली ती इच्छा आहे की तुम्ही सगळे गेले पाहिजे, आणि ते जाण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करूच. स्कॉलरशिप हां सर, स्कॉलरशिप असते. आणि तिथे आपला मित्र आहे जो आता युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉलला चाललाय, युनायटेड किंगडम मध्ये, ब्रिटिश ते आहे तिथे तो चाललाय. तर त्याला जवळपास गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची 50 लाख रुपयाची स्कॉलरशिप मिळाली. आणि त्याने एक संस्था सुरू केली आहे पुण्यामध्ये, हेल्पिंग हँड, स्टुडंट हेल्पिंग हँड म्हणून. ते जे पोरं ग्रामीण भागातनं, मराठवाड्यातनं येते, दुष्काळग्रस्त भागात येते, त्याच्या जेवणाची व्यवस्था करतो. समाज कल्याण. त्याच्यामध्ये पार्टनर कोण आहे? मोठ्या मोठ्याने दिग्गज मंडळी सपोर्ट करतात. सपोर्ट म्हणजे त्यांचा पैसा गुंतवला जातो आणि मदत करतात. आणि मित्र आहे तो आपला, कुलदीप आंबेडकर म्हणून आहे. अरे खूप संस्था आहेत ज्या तुम्हाला मदत करतात. आपल्याला सांगितलं जातं, सांगितलं माहिती अडकून ठेवलं छोट्या छोट्या गोष्टी माहिती होती.